नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि विशेषतः संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या महापालिकेकडे होतं, अर्थात मुंबई महापालिकेकडे. त्या मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदाबाबतीत सस्पेन्स अजूनही कायम आहे आणि याच बाबतीमध्ये 22 तारखेला आरक्षण अर्थात महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत सुद्धा जाहीर होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर उद्या म्हणजे अर्थात 21 तारखेला शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्याचपूर्वी पाहिलं तर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीच्या आधी शिवसेना कुणाची या बाबतीमध्ये निकाल लागणार आहे का? या बाबतीमध्ये उद्या काय होऊ शकतं यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, 29 महानगरपालिकेचे निकाल जाहीर झालेले आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार या बाबतीमध्ये सस्पेन्स कायम आहे. शिंदेंनी हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्या शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावरती सुनावणी होणार आहे. निश्चित राजरत्न महापौर पदाची सोडत जी आहे ती खरं तर काल त्याची तारीख जाहीर झाली. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हांच्या आणि पक्षांच्या अनुषंगानं 1 महिन्यापूर्वी साधारणतः तारीख जी आहे ती जाहीर झाली. खरं तर मागच्या महिन्यामध्ये या अनुषंगाने निकाल लागेल असं बोललं जात होतं. मात्र तारीख पे तारीख हं, पुन्हा नेहमीप्रमाणे झाल्याचं पाहायला मिळालं आणि अखेर 21 जानेवारी हं. ही तारीख जी आहे ती निश्चित झाल्याचं पाहायला मिळालं आणि यामध्ये आता मला वाटतं 3 तास दोन्हीकडच्या पक्षकारांना जी आहे ती बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे आणि मग अंतिम निकाल जो काही असेल तो अ, होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदर जेव्हा 22 जुलै 2022ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या भाषेमध्ये एकनाथ शिंदेंनी उठाव केला आणि त्या उठावानंतर मूळ शिवसेना ही आमचीच आहे आणि अर्थात धनुष्यबाण चिन्ह सुद्धा आमचं आहे. असा साधारणतः वाद जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं. तसा दावा हा एकनाथ शिंदे यांच्याकडनं केला गेल्याचं पाहायला मिळालं. मग भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून देखील नियुक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब यांनी याचिका जी आहे ती न्यायालयामध्ये दाखल केल्याचं पाहायला मिळालं. या न्यायालयीन याचिकेमध्ये मग आतापर्यंत सुनावण्या झाल्या. सुनावण्यांमध्ये मग अ, आमदार अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयामध्ये ठोठावण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अ, दोन्हीकडच्या आमदारांना अपात्र न करता दोन्हीकडचे आमदार पात्र असा निकष जो आहे तो देत दोन्हीकडचे आमदार पात्र केले. त्यानंतर त्या विधानसभेची मुदत संपली. विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नवी विधानसभा अस्तित्वात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतरही शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचा पक्ष चिन्ह नेमकं कोणाचं? धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह नेमकं कोणाचं? हा वाद मात्र कायम राहिला. न्यायालयीन लढाई मात्र ती कायम राहिली. या मधल्या काळामध्ये निवडणूक आयोगाकडनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आणि मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं गेलं. तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणत ढाल तलवार हे जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे देण्यात आलं होतं. मधल्या काळामध्ये हे 2 पक्ष ह्या 2 चिन्ह वापरताना पाहायला मिळत होते. नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचं आणि शिवसेना नाव पण एकनाथ शिंदेकडे दिलं. त्यानंतर पुन्हा प्रामुख्याने हा सगळा वाद जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मग न्यायालयीन लढाई पुन्हा एक अंतिम टप्प्यावर कुठेतरी आली आहे आणि आता न्यायालयामध्ये निकाल लागेल असं बोललं जात होतं. प्रत्यक्षात मात्र तो निकाल काही लागला नाही. तो उद्याच्या सुनावणीमध्ये लागेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळं साधारणतः आता उद्या जे काही 3 तास एकनाथ शिंदेच्या वकिलांना आणि 3 तास हे उद्धव ठाकरेंच्या वकिलांना दिले जातील आणि त्यातून मग फायनल हिअरिंग मधला जो काही आहे तो अंतिम निर्णय जो आहे तो तो संपूर्ण महाराष्ट्राकडे येताना महाराष्ट्रवासियांकडे समोर येताना पाहायला मिळेल आणि प्रत्येकाचंच लक्ष साधारणतः या निकालाकडे लागल्याचं पाहायला मिळतं. संकेत, संपूर्ण राज्याचं लक्ष शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा याकडे लागलेलंच आहे. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेच्या वतीनं अर्थात उद्धव ठाकरे यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आलेला होता, की पक्ष अर्थात पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार जो आहे मुळामध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी असतात किंवा आमदार, खासदार ते पक्ष कोणाचा हे ठरवत नसतात. कारण जर पाहिलं तर पक्षाची एक घटना असते. घटनेवरती जे पदाधिकारी असतात, ती बॉडी ठरवत असते, की त्या बॉडीला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार असतात. अशा पद्धतीचं जे आहे, सगळ्या पद्धतीचा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीनं जो आहे तो करण्यात आलेला होता. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, तर एका बाजूला शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा
या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे. अंतिम सुनावणी उद्या जी आहे ती होणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता नुकताच महानगरपालिकेचे निकाल जाहीर झालेले आहेत. विशेषतः संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या महापालिकेकडे आहे ती मुंबई महापालिकेच्या बाबतीमध्ये 22 तारखेला आरक्षण सोडत होणार आहे आणि तत्पूर्वी ही सुनावणी होतीये. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं ज्यावेळेस नवीन निवडून आलेले जे नगरसेवक होते त्यांच्यापुढं उद्धव ठाकरे बोललेले होते, की "ते देवाच्या मनात असेल तर महापौर मुंबईचा आपलाच होईल." हे जे वाक्य होतं संकेत, या वाक्याने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण राज्याचं राजकारण हादरून गेलेलं होतं. उद्धव ठाकरे नी जे वक्तव्य केलं त्यानंतर शिंदेकडून हॉटेल पॉलिटिक्स केलेलं गेलेलं होतं आणि त्याचबरोबर आता एक नवीन ट्विस्ट मध्ये आलेला आहे, की जर आरक्षण सोडत ही एस-टी प्रवर्गासाठी जर महापौर पदाची जर सुटली किंवा अनुसूचित जमातीसाठी जर महापौर पदाची जर जागा सुटली, तर अशा वेळी ना शिंदेच्या शिवसेनेकडे एस-टी प्रवर्गाचे नगरसेवक आहेत, ना भारतीय जनता पक्षाकडे एस-टी प्रवर्गाचे नगरसेवक आहेत. अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 2च नगरसेवक एस-टी प्रवर्गाचे आहेत. अशा वेळी हे महापौर पद कुठेतरी ठाकरेंकडे परत जाऊ शकतं अशा पद्धतीचं जे आहे चर्चा सुरू झालेल्या आहेत. निश्चित राजारत्न आत्ताची जी काही जुनी चक्राकार पद्धत आहे, या चक्राकार पद्धती बदलून मग नव्या चक्राकार पद्धतीनुसार महापौर पदाचं आरक्षण काढलं जाईल, अशी साधारणतः शक्यता आहे. तू जे म्हटलास ती चर्चा यासाठी सुरू झालेली आहे, की मुंबईचा महापौर हे अनुसूचित जाती किंवा जमातींकडे सोपवलं जाऊ शकतं. कारण राजरत्न 2004 पासून 2017ला झालेल्या निवडणुकीपर्यंत महानगरपालिकेच्या एकदाही अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण जे आहे ते निघालं नव्हतं मुंबईच्या महापौर पदासाठीचं. हं. त्यामुळं आताचं आरक्षण हे अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव होऊ शकतं का? किंवा ते होईल अशी हं. चर्चा सुरू झालेली आहे. प्रत्यक्षात 22 जानेवारी 2026 ला सकाळी 11 वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळांच्या दालनामध्ये महापौर पदाच्या आरक्षणाचं सोडत जी आहे ती होणार आहे. महापौर पदाचं आरक्षण जाहीर होणार आहे. आणि जर ते झालंच, तर ना भाजपकडे आत्ता अनुसूचित जाती जमातींपैकी कोणी नगरसेवक आहे, ना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे कोणी तसा नगरसेवक आहे. त्यामुळं मग पर्यायाने ठाकरेंच्या शिवसेनेकडे ते महापौरपद जाऊ शकतं का? आणि मग या सगळ्याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल असं विधान असं केलं का? या सगळ्याचे प्रश्न जे आहेत ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र निश्चितपणे अ, उद्या जर निकाल लागला, शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, तर या निर्णयाचा सुद्धा या आरक्षण प्रक्रियेवर म्हणजे तसा या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मात्र तरी राज्याच्या राजकारणामध्ये याचा काही अंशी परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळू शकतो. संकेत एका बाजूला जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर शिंदेकडून झालेलं हॉटेल पॉलिटिक्स, जे नगरसेवक होते नवीन निवडून आलेले नगरसेवक त्यांना वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आज सकाळी ते थेटपणे आता त्यांच्या जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये गेलेले आहेत. शिंदेनी ज्या नगरसेवकांना नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये थांबवलेलं होतं आणि अचानक आज सोडून देण्यात आलेलं आहे. काय वाटतं यामागे काय व्यूहरचना वाटते? मुळामध्ये राजरत्न 2 ते 3 दिवसांसाठीच हे सगळे नगरसेवक हे वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये असतील असं सांगितलं गेलेलं होतं. त्याच्यामागचं कारण हे भाजपच्या उपनेत्या, प्रवक्त्या अ, शीतल म्हात्रे यांनी असं दिलं होतं, की आमच्याकडे 29 पैकी 20 नगरसेवक असे आहेत, की जे फर्स्ट टर्म निवडून आलेले आहेत. त्यांना महानगरपालिकेतली प्रक्रिया कशी असते, महापालिकेचं कामकाज कसं चालतं, मग विविध समित्यांमध्ये मग ज्याच्यामध्ये स्टँडिंग असेल, पर्यावरण असेल किंवा शहर सुधारणा असेल, वित्त नियोजन असेल, या सगळ्या समित्यांचं कामकाज कसं चालतं, कोणते प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडले पाहिजेत, कोणत्या प्रश्नांच्या अनुषंगानं महापालिकेच्या सभागृहामध्ये चर्चा केली पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने एक प्रशिक्षण शिबिर आम्ही आयोजित केलं होतं आणि ते प्रशिक्षण शिबिर जे आहे त्यासाठी आम्ही आमचे नगरसेवक हे वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये ठेवले होते. यातलं दुसरं कारण असं दिलं जातं राज्यातलं, की नगरसेवकांचं जे अधिकृत गॅजेट्स आहे ते काल परवापर्यंत प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. मात्र शनिवार, रविवारमुळं ते गॅजेट प्रसिद्ध न झाल्यामुळं 1 दिवसाचा मुक्काम जो आहे तो या हॉटेलमध्ये या एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांचा राहिल्याचं पाहायला मिळालं. आत्ता काही वेळापूर्वी अधिकृतरित्या पी कडनं ते गॅजेट्स जे आहे अ, ते प्रसारित करण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि आज कदाचित ते गॅजेट्स येईल असं सगळं वाटत असल्यामुळं कदाचित ते सगळे हॉटेल्स पॉलिटिक्समधनं किंवा त्या म्हणजे ते हॉटेल्समधनं बाहेर नगरसेवक पडा
असं एकनाथ शिंदेंनी या सगळ्या नगरसेवकांना सांगितल्याचं पाहायला मिळतं. यातली दुसरी किनार एक अशी सांगितली जाते राजरत्न. अर्थात सूत्रांच्या हवाल्याने काही वृत्तसंस्थांनी केलेली ही बातमी आहे, की मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होणार, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळामध्ये झाल्याचं पाहायला मिळते. दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसा स्पष्ट संदेश हा देवेंद्र फडणवीसांकडे दिलेला आहे. अशी काही प्रमुख वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने केलेली बातमी आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस हे आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दाओसला आहेत. तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय जो आहे, तो केला जाऊ शकतो. यासोबतच एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर भाजपातले काही वरिष्ठ नेते नाराज आहेत. अशी सुद्धा बातमी एका प्रमुख वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने केल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्या सगळ्यामुळे कुठेतरी एन म्हणून किंवा महायुती म्हणून तसा चुकीचा काही मेसेज मित्रपक्षांमध्ये जायला नको, यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडनं या सगळ्या नगरसेवकांना हॉटेलमधून सोडण्याचे आदेश दिले गेले, अशी देखील चर्चा आहे. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये केवळ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचेच 29 नगरसेवक हे हॉटेलमध्ये होते. बाकीच्या सगळ्या पक्षांचे नगरसेवक हे आपापल्या एकतर प्रभागामध्ये होते, वॉर्डमध्ये होते किंवा ते पक्ष कार्यामध्ये होते. त्यामुळे यातूनही काही चुकीचा मेसेज हा लोकांसमोर जाऊ नये किंवा त्यातून काही वेगळ्या चर्चा पुन्हा उत्पन्न होऊ नयेत, यासाठी सुद्धा हा जो तुम्ही हॉटेल सोडा असं आदेश नगरसेवकांना दिले गेल्याचंही बोललं जातंय. संकेत, उद्या जी सुनावणी आहे, अर्थात आरक्षण सोडतीच्या आधीच सुनावणी आहे. जर इन केस असं झालं, की शिंदेची शिवसेना अर्थात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे जर गेलं, तर हे जे सगळं महापालिकेचं राजकारण आहे, हे राज्यातलं जे राजकारण आहे, ते कशा पद्धतीने बदलू शकतं? निश्चित पद्धतीने राजकारणानं या सगळ्या निकालाचे राज्याच्या राजकारणावर निश्चितपणे परिणाम होताना पाहायला मिळतील आणि प्रामुख्यानं मला असं वाटतं की गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या जिल्हा परिषद आणि हं, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर, हं, कारण राज्यातल्या 125 पंचायत समिती आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि या 12 या निवडणुकांवर सुद्धा या निकालाचा इम्पॅक्ट हा काही अंशी निश्चितपणे पडू शकतो. जर शिवसेना नाव आणि शिवसेना चं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जर एकनाथ शिंदेकडे राहिलं, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं हा दावा केला जाऊ शकतो, की होय आम्हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहोत. आम्ही खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. जे आत्तापर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सांगण्यात आलेलं आहे, की बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार जपण्यासाठी, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुन्हा जागृत करण्यासाठी आम्ही उठाव केला, बंड केलं. मग आम्ही 20 जुलैला सुरतला गेलो. सुरतवरनं गुवाहाटी, गुवाहाटीमार्गे गोवा, गोव्यातनं मुंबई येत मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ. या सगळ्यामुळं आम्ही कशी बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना आहोत. याचा फार आक्रमकपणे प्रचार हा उद्या जर निकाल लागला तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं केला जाऊ शकतो आणि जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव जर सोपवलं गेलं, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा प्रामुख्याने राजरत्न अ, म्हणजे कशा पद्धतीने आम्ही न्यायालयीन लढाई लढलो, मग न्यायालयीन लढाईमध्ये आम्हाला न्यायालयाने यश दिलं किंवा न्यायालयाच्या या सगळ्या निर्णयामुळं खरी शिवसेना कोणाची हे देशासमोर आलं, राज्यासमोर आलं आणि आता खरी शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा आमच्याकडे आलेला आहे. अशा सगळ्या आशयाचा प्रचार सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला जाऊ शकतो. मात्र आता पुन्हा आपण ज्यावेळी ही चर्चा करतोय, तेव्हा हे पाहणं महत्वाचं असणार आहे, की उद्या खरंच हा निकाल येतो, की उद्या कुठली वेगळी तारीख दिली जाते. कारण या सगळ्या अनुषंगानं जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडतायत राजरत्न, त्या असीम सरोदेंनी ट्विट करून आज एक अ, वेगळंच खरं तर एक ट्विस्ट जो आहे तो या सगळ्यामध्ये आणलेला आहे. असीम सरोदेंनी जे ट्विट केलंय त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत, की 37व्या क्रमांकावर हे सगळं प्रकरण जे आहे ते असलं आहे आणि त्या सगळ्यामुळं त्याची उद्या सुनावणी होईल का याबाबत थोडी साशंकता आहे असं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मत मांडल्याचं पाहायला मिळतंय. असीम ते असं सरोदे. म्हटलेत, की शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. ते 37 नंबरचा मॅटर हे सुनावणीसाठी रीच होणं कठीण आहे.
आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेकडून पक्षचिन्ह किंवा धनुष्यबाण नाव काढून टाकलं तर महानगरपालिकेत काय होईल? मला वाटतं, की मला म्हणजे असीम सरोदेंना वाटतं, हे त्यांचं ट्वीट आहे. हं. असीम सरोदे यांना असं वाटतं, की शिंदे सेना आणि शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व कमी होईल. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वग्रही परततील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महानगरपालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील या एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयालाच सर्वोच्च न्यायालयच कधीतरी संपवेल, असं असीम सरोदे यांनी केलेलं ट्विट आहे. त्यामुळं हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो, की उद्या हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये मॅटर होईल का? न्यायालयामध्ये मेन्शन होईल का? आणि त्याच्यावर उद्याच निर्णय येणं शक्य आहे का? असे सगळे प्रश्न जे आहेत, ते या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच संकेत, उद्या सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर जी आरक्षण सोडत अर्थात 22 तारखेला काढली जाणार आहे महापौर पदासाठी, त्यामध्ये सुद्धा काय होतं हे पाहणं सगळंच महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.